नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग सांगितलेली आहे आणि अस्तरवर सुद्धा कसं कटिंग करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला पण सबस्क्राइब करा, असेच माझे नवीन आणि येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी। याप्रमाणे तुम्ही कटिंग करून ब्लाऊज शिवलं तर त्याचं फिटिंग सुद्धा छान येतं आणि ही ब्लाऊज कटिंगची एकदम सोपी पद्धत आहे। म्हणजे तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी तुमच्या सहज लक्षात येईल। तर इथे मी डबल पेपर घेतलाय, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी एकत्रच हा कटिंग करणार आहे। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतलं आणि 14 इंच उंचीचं मी मार्किंग केलं आणि त्याची एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। आता लाईनच्या खाली जो भाग आहे तो आपल्याला नको आहे, लाईनपर्यंतच आपलं माप असणार आहे। तर इथे आता जी बंद बाजू आहे तिकडनं बॅक आणि फ्रंट आपण सोबतच काढणार आहोत। तर मी इथे शोल्डरचं मार्किंग करून घेतलं पहिल्यांदा। तर शोल्डर मी इथे घेतलेला आहे 5.25 इंच, 5.5 इंच घेतलं तरी चालेल। गळा डीप आहे त्याच्यामुळे मी 5.25 इंच शोल्डर घेतलेला आहे। त्याच्यानंतर ही शोल्डरची लाईन मी ड्रॉ करून घेतली आणि इथे आर्महोलचं सुद्धा मार्किंग केलं। तर आर्महोल घेतलेला आहे 6 इंच। तर ही आर्महोलची लाईन आणि शोल्डरची लाईन या दोन्ही लाईन ड्रॉ करून घेतल्या। आता ही जी आर्महोलची लाईन आहे त्याच्यावर छातीचं माप टाकायचं आहे। तर इथे चेस्ट आहे 36 इंच, तर त्याचा होता चौथा भाग काढायचा आपल्याला। त्याला डिवाइड करायचे 4 ने। तर त्याचा चौथा भाग होतो 9 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। जी खालची लाईन आहे तिथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर कंबर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8 इंच, 1 इंच बॅकच्या टक्ससाठी येईल आणि 2 इंच शिलाई मार्जिन। जेवढं वरती घेतले शिलाई मार्जिन तेवढंच कमरेत पण घ्यायचे आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची। आता गळा रुंदीचं मार्किंग केलंय। तर इथे मी गळा रुंदी 2.25 इंच घेतली आणि पुढचा गळा तयार आहे 6 इंच, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। 6.5 इंचावर मी असं इथे वरती मार्किंग करून घेतलं आणि बॉटमला सुद्धा मी 2.25 इंचच गळा रुंदी ठेवलेली आहे। जर पसरट गळा हवा असेल बॉटमला पुढचा तर खाली 2.5 इंच किंवा 2.25 इंच गळा रुंदी घेतली तरी चालेल। तर हा बॉक्स असा ड्रॉ करून घेतला आणि ह्याच्यामध्ये गोल गळ्याचा आकार दिलेला आहे। आता कमरेच्या बाजूला योकपट्टीचं मार्किंग करायचं। तर इथून वरती मी 2 इंचावर मार्किंग केलं आणि इथे सुद्धा 2 इंचावर मार्किंग केलं। ही लाईन सरळ अशी ड्रॉ करून घेतली। त्याच्यानंतर जी हुकायची पट्टी आहे तिथून वरती अर्धा इंच परत मार्किंग केलं आणि इथून योकपट्टीचा शेप दिलेला आहे। आता कटोरीचं मार्किंग करायचं आहे। तर योकपट्टीवर आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं असतं। तरी मी इथे कटोरी घेतलेली आहे 5.5 इंच, चेस्ट साईज 36 आहे, मात्र जो छातीचा भाग आहे तो कमी आहे थोडासा, म्हणून मी 5.5 इंच घेतले। तर छातीचा भाग मोठा असेल तर 6 इंच घेऊ शकता। त्यानंतर इथे आर्महोलचा आकार देऊन घेतलाय। तर 2 मार्किंग केलेत मी कॉर्नरपासून 1 इंच आणि 1.25 इंच। फ्रंटच्या आर्महोलचा आकार 1 इंचावरून दिला आहे आणि बॅकच्या आर्महोलचा आकार 1.25 इंचावरून दिलेला आहे। तर हे दोन्ही आर्महोलचे आकार देऊन झाले। आता आर्महोलपासून खाली 2.5 इंचावर मार्किंग करायचं आपल्याला। कटोरीचं आता मार्किंग करायचं। तर पहिला जो आर्महोल आहे तिथून खाली 2.5 इंच किंवा 2.25 इंच असे 2 मार्किंग केले। जो गळा आहे त्याच्या तिथे वरती 1 इंचावर मार्किंग केलंय। आता हे 3 पॉईंट जोडत आपल्याला कटोरीचा शेप इथे तयार करायचा आहे। तर 2.25 इंच किंवा 2.5 इंच कुठल्या आकारातून जात असेल तिथे आपल्याला हा कटोरीचा असा गोलाकार आकार देऊन हे 3 पॉईंट जोडून घ्यायचे आणि त्या पॉईंटच्या आतमध्ये जरी आकार आला तरी काहीच फरक पडत नाही। उलट कटोरी जास्त पसरट व्हायला नको आहे, जेवढी ती गोलाकार शेपमध्ये आपल्याला करता येईल तेवढी करायची आहे। तर हा माझा कटोरीचा शेप पण इथे ड्रॉ करून झालाय। हा शेप मला थोडा इथे पसरट वाटत होता म्हणून मी 1.5 इंच परत आतमध्ये घेतले। तर 5.25 इंचाचीच कटोरी इथे मी घेतलेली आहे। आता हे मार्किंग करून झाले। केलेल्या मार्किंगप्रमाणे हे सर्व आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा खालचा जो भाग आहे एक्स्ट्राचा तो मी कट करून घेतला आणि हा साईडचा भाग आहे तो सुद्धा कट केला। त्याच्यानंतर पहिल्यांदा बॅक आर्महोल कट केलेला आहे। मग हे बॅक आणि फ्रंट हे दोन्ही भाग सेपरेट केले। एक बॅक झालाय आणि एक फ्रंट झालाय। तर योकपट्टीचं कटिंग करून घेतलं। त्याच्यानंतर आर्महोलचं कट करून घ्यायचं फ्रंटच्या।
आता गळ्याचं कट करून घेतलं आणि मग मग कटोरीचं कटिंग करून घेतलं. तर असा हा फ्रंट आणि बॅक आपला कटिंग करून झालेला आहे. बॅक पार्टला आता गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर बॅकची पट्टी जी आहे ती मी मोजत असते. तर 3.25 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं. 4.25 इंचावर खालून मी मार्किंग केलेलं आहे. तर वरून इथे गळा आलेला आहे 10.25 इंच. आता वरती इथे 2.25 इंच गळा रुंदी घेतली. बॉटमला 2.25 इंच गळा रुंदी घेतली. जास्त पसरट हवा असेल 3-3.25 इंच घेऊ शकता. इथे गोलाकार असा शेप दिलाय. टक्सचं मार्किंग केलंय. तर आडवा टक्स 4.5 इंच घेतलेला आहे, उभा 3.5 इंच घेतलेला आहे आणि दोन्हीकडे अर्धा इंच असं टोटल 1 इंचचं खाली कमरेच्या भागामध्ये आपण मार्जिन घेतलं होतं, तर ते इथे कव्हर करून घ्यायचं. 1 इंचाचा हा टोटल टक्स आला पाहिजे. हे बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. कटोरी जी आहे ती आपल्याला एक्स्ट्राची वाढवून घ्यायची असती. तर जी मूळ कटोरी आहे त्याच्यापेक्षा थोडे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर इथे ही जी मूळ कटोरी आहे ती दुसऱ्या पेपरवर आहे तशीच मी ड्रॉ करून घेतलेली आहे. त्यानंतर आता ह्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे. तर मी साईडला इथे 1.5 इंच वाढवून घेतले, बघू शकता. इथे 1.5 इंचाचं मार्किंग केलं आहे आणि ह्या साईडला सुद्धा 1.5 इंचाचं मार्किंग केलं आहे. त्याच्यानंतर ही जी कटोरी आहे ती 5.25 इंचाची आहे आपली. त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग केला आणि तिथून खाली 1.5 इंचावर मार्किंग केले. आता हे पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे. तर बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे ही कटोरी वाढवण्याची. हा पॉईंटसुद्धा इथे जोडून घेतला आणि आता जी आपण कटोरीची बाजू जोडणार त्या बाजूला आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं असतं. तर इथे साधारणतः 1/2 इंच किंवा 3 लाईन एवढं आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे. टेपच्या ज्या 3 लाईन असतात तेवढ्या आणि हा गोलाकार आकार देत खाली जो 1.5 इंचाचा पॉईंट आहे तिथे हा आकार जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता कटोरीचा आकार कसा आलेला आहे. तर ही अगदी सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची. जर छोटी साईज असेल तर 1.25 इंचच घ्यायची साईडने वाढवायला आणि जर मोठी साईज असेल तर 1.5 इंच घ्यायचे आहे. तर हे आता जसं ड्रॉ केलं त्याप्रमाणे मी कट केलेलं आहे. तर हे कटोरीचं मार्किंगसुद्धा आपलं झालेलं आहे. आता जी पहिली कटोरी आपण कट केली होती ती काहीच कामाची नाही आपल्या. आता हे जे एक्स्ट्राचं मार्जिन वाढवलेली कटोरी आहे ती आपल्याला लागणार आहे. ती आपण वापरणार आहोत पेपर कटिंगसाठी. आता अजून एक आपल्याला बदल करायचा असतो तो म्हणजे योकपट्टीमध्ये. तर आपण बॅक आणि फ्रंट पार्ट सोबतच कट केले, त्याच्यामुळे मी योकपट्टीमध्ये अजून एक्स्ट्राचं कोणतं मार्जिन घेतलं नव्हतं. तर योकपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला मार्जिन वाढवून घ्यावं लागतं. तर मी इथे डायरेक्ट अस्तरवरच ते वाढवलेलं आहे. मला अस्तरवरच ते वाढवायची सवय आहे, त्याच्यामुळे मी हे अस्तरवर वाढवून घेतलेलं. तर बघू शकता इथे खाली असं अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे हे मार्जिन आणि योकपट्टीमध्ये हे अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता तुम्ही पेपरवर जेव्हा मी कटिंग केलं होतं तेव्हा तिथे थोडीशी जागा शिल्लक होती खाली. तर तुम्ही म्हणजे नवीन शिकत असाल तर तुम्ही तिथेच पेपरवरच अर्धा इंच फ्रंट पार्टमध्ये वाढवलं तरी चालेल. योकपट्टीमध्ये हे आपल्याला वाढवून घ्यावंच लागतं खालच्या बाजूने थोडंसं मार्जिन, कारण योकपट्टीला 2 बाजूने शिलाया येतात, त्याच्यामुळे हे मार्जिन आपल्याला एक्स्ट्राचं वाढवायला लागतं. तर तुम्ही पेपरवर वाढवलं तरी चालेल. तर मी हे असं अस्तरवर वाढवून घेत असते. म्हणजे फ्रंट पार्टमध्ये जेवढी उंची असेल त्याच्यापेक्षा 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्राचं लागतं. बॅक पार्टमध्ये 1 इंच एक्स्ट्रा लागतं. तर हे योकपट्टीचं कटिंग झालेलं आहे. आता स्लीव्जसुद्धा मी डायरेक्ट अस्तरवरच इथं कटिंग करून घेतलेले आहेत. तर स्लीव्ज कटिंग करण्यासाठी अस्तर जे आहे ते 4 फोल्डमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. तर हे असं मी 4 फोल्डमध्ये ठेवलं. तर अस्तरची घडी किती घ्यायची, तर घडी घेण्यासाठी अस्तरची जो काही चेस्ट असेल त्याचा 4था भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर इथे 36 साईजसाठी 9.5 इंचाची मी घडी घेणार आहे. तर 9.5 इंच एवढं घेऊन मी तिथे फोल्ड करून घेतलं. 9.5 इंचाचं इथे मार्किंग केलं आणि स्लीवची उंची आहे 9 इंच तयार. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं अस्तरच्या स्लीव्जसाठी. तर 10 इंचावर मी इथे बंद बाजूकडून मार्किंग केलं उंचीसाठी. इथे पण 10 इंचावर मी मार्किंग केलं आणि हे पॉईंट जोडून घेतले. कॅप हाईट दिलेली आहे 3 इंच आणि तिथून आतमध्ये 2 इंचावर मार्किंग केलं. आता इथून आपल्याला स्लीवचा हलक्या हाताने आकार द्यायचा. हे 2 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. त्याच्या आतमध्ये अर्धा ते 1.25 इंच आतून एक आतल्या आर्मोलचा आकार द्यायचा आहे.
खाली दंडघेर घेतलेला आहे 5.25 इंच, दंडघेराचा निम्मा आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले। आता हे स्लीवचं सुद्धा आपलं कटिंग झालेलं आहे। तर हे केलेलं जसं मार्किंग आहे त्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलं। कटिंग झाल्यानंतर सेंटरचं मार्किंग करून घेतले, जिथून आपल्याला स्लीव जोडायचे आहे, आणि जो फ्रंटचा आकार आहे आर्महोलचा तो सुद्धा कट केला आणि त्याच्यावर फ्रंट असं नाव दिले, म्हणजे जोडताना आपलं कन्फ्युजन होत नाही। तर असं हे अस्तरचं कटिंग सुद्धा झालेलं आहे, योकपट्टीचं पण झालेलं आहे। आता हे जे 3 पार्ट आहेत बाकीचे ते आपल्याला आहे तसंच ठेवून कट करायचे आहेत। इथे मी फोल्ड अस्तर घेतले, फोल्ड बाजू त्याची माझ्याकडे, जो मागचा भाग आहे तो फोल्ड बाजूकडून ठेवायचा आपल्याला। खाली एकसारखा कट करून घेतला आणि जी गळ्याची बाजू आहे ती बंद बाजूकडे येईल अशा प्रकारे इथे ठेवून घेतला हा बॅकचा पार्ट, आणि जसं आहे तसं मार्किंग केलं आणि त्याचं कटिंग करून घेतलं। हे जर पेपर कटिंग आपल्याकडे असेल तर आपल्याला म्हणजे घाईच्या वेळात सुद्धा आपल्याला लगेच पेपर कटिंग करता येतं, आणि जर आपलं काही चुकत असेल तर आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतो। त्याच्यामुळे पेपर कटिंग जर असेल तर आपल्याला ब्लाऊज कट करायला खूप सोपं पडतं। तर आता हा बॅक पार्ट मी इथे कट करून घेतला। त्याच्यानंतर इथे साईड पार्ट आहे तो सुद्धा मी कट करून घेतला। आता इथे मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी असा एक पार्ट तुम्हाला दाखवून हे कटिंग केलेलं आहे, नाहीतर इतर वेळी मी सगळं ड्रॉ करून घेते आणि मग कट करत असते। तर इथे हा जो साईड पार्ट आहे तो सुद्धा मी ड्रॉ करून घेतला आणि कट करून घेतला, जसं आहे तसंच आता कट करायचं आहे। आता कटोरीचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर कटोरीचं कटिंग करण्यासाठी हे मी अस्तर इथं घेतलेलं आहे, आणि हे अस्तर आपल्याला असं तिरकं जिथं असणार आहे तर तिथे अशी तिरकी कटोरी ठेवायची आहे। बघू शकता मी कसं ठेवलं आहे, आणि तिरक्या कपड्यात कटोरी कट करायची, त्याच्यामुळे ती फिटिंगला छान बसते। तर अशी मी ही ड्रॉ करून घेतली आणि ती सुद्धा कट करून घेतली। तर असं हे आपलं 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं अस्तरवर कटिंग मी सांगितलेलं आहे आणि पेपर कटिंग सांगितलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आता कटोरीचा टक्स इथे असा आडवा 1.5 इंच आणि उभा 2.5 इंच घेणार आहे। बघू शकता पफ पण किती छान येतोय। तर ही अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे मी कटोरी ब्लाऊज कटिंगची, आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये फिटिंगमध्ये सुद्धा बसतो। तर तुम्हाला जर नवीन शिकत असाल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा, आणि कसं वाटलं व्हिडिओ कसा वाटला, कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली, सोपी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा, असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद।